नमस्कार मैत्रिणींनो. प्रत्येक गृहिणीला माहीत असायला हव्यात अशा 30 स्वयंपाकघरातील भन्नाट टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर कढी करताना दह्यात थोडे बेसन मिसळल्यास कढी कधीही फाटत नाही. वरण शिजवताना हिंग घातल्यास पचनास मदत होते, कारण भरपूर जणांना वरणाने त्रास होतो. तळण अधिक कुरकुरीत हवे असल्यास पिठात थोडा रवा मिसळावा. भेंडी कापताना सुरीला लिंबू चोळल्यास चिकटपणा असतो तो कमी होतो. कांदा परतताना चिमूटभर मीठ घातल्यास तो लवकर शिजतो किंवा परतला जातो. बटाटे उकडताना थोडे मीठ घातल्यास चव पण छान लागते. हिरवी मिरची जास्त दिवस टिकण्यासाठी देठ काढून ठेवा आणि एक बंद डब्यात पॅक करून ठेवाव्या. कोथिंबीर कागदात गुंडाळून ठेवल्यास जास्त दिवस ताजी राहते. म्हणजे कॅरी बॅग असेल तर कॅरी बॅगमध्ये ओलावा पकडते आणि ती सडण्याची शक्यता असते. लिंबू कोमट पाण्यात ठेवल्यास अधिक रस निघतो. तांदूळ शिजवताना काही थेंब लिंबाचा रस घातल्यास भात हा मोकळा होतो, त्यामुळे पाणी उकळल्यानंतर थोडं तेल शिंपडावं. चहा बनवताना वेलची घातल्यास सुगंध अधिक छान वाढतो. दूध उतू जाण्यापासून वाचवण्यासाठी भांड्याच्या कडेवर थोडे तूप लावा, त्यामुळे दूध उती जात नाही. मीठ ओलसर होऊ नये म्हणून डब्यात काही तांदूळ ठेवा, जेणेकरून तांदूळ ओलावा शोषून घेतो. साखरेच्या डब्यात 2-3 लवंगा ठेवल्यास मुंग्या लागत नाही. डाळी शिजवण्यापूर्वी भिजवल्यास वेळ आणि गॅस वाचतो, त्यामुळे 3 ते 4 तास डाळी भिजवून ठेवाव्यात. फ्रीजमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी लिंबाची फोड कापून ठेवावी. याने फ्रीजमधली दुर्गंधी दूर होते किंवा दुर्गंधी येत नाही. लोणचे काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा. तेल जास्त गरम झाल्यास थोडा वेळ गॅस बंद करा, जेणेकरून तेलचं टेम्परेचर हे नॉर्मल होतं. पोहे करताना थोडी साखर घातल्यास चव अधिक छान लागते. चपाती मऊ राहण्यासाठी कणकेत थोडे दूध मिसळा, जेणेकरून चपाती एकदम मऊ राहते. नारळाची चटणी करताना थोडी भाजलेली चणा डाळ घाला. टोमॅटो जास्त दिवस टिकवण्यासाठी देठ खाली ठेवून ठेवा. फोडणीचे तेल धूर येईपर्यंत गरम करू नका. पनीर मऊ ठेवण्यासाठी कोमट पाण्यात ठेवा, की जेणेकरून पनीर 7 ते 8 दिवस एकदम मऊ राहील. लसूण सोलण्यापूर्वी काही मिनिटे पाण्यात भिजवा, जेणेकरून साल पटकन निघेल. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यात चिमूटभर मीठ घाला. काकडी कडू लागल्यास दोन्ही टोकं कापून एकमेकांवर घासा. डाळीच्या डब्यात तमालपत्र ठेवल्यास किडे लागत नाहीत. लिंबू जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी फ्रीज बंद डब्यात ठेवा. आले फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी पेपरमध्ये गुंडाळा, की जेणेकरून आले हे सुकले जात नाही. कढीपत्त्याची पाने धुवून कोरडी करून ठेवल्यास जास्त दिवस टिकतात, म्हणजे तुम्ही महिना 2 महिने पण ते वापरू शकतात. भाजीचा रंग टिकवण्यासाठी शिजवताना झाकण वारंवार उघडू नका, जेणेकरून हिरवा रंग हा काळसर पडतो. पालेभाज्या शिजवताना सुरुवातीला जास्त पाणी घालू नका, कारण पालेभाज्या पाणी सोडतात. पुऱ्या कुरकुरीत होण्यासाठी कणकेत थोडा रवा घाला, जेणेकरून पुऱ्या ह्या एकदम कुरकुरीत लागतात. वडा किंवा भजी तळताना तेल पुरेसे गरम असावे. उरलेली कोथिंबीर बारीक चिरून फ्रीजमध्ये साठवून ठेवा. दही घट्ट बसण्यासाठी भांडे हलवू नका. शेंगदाणे भाजल्यानंतर थंड झाल्यावरच सोडल्यास साल हे सहज निघते. लसूण आले पेस्टमध्ये थोडे तेल घातल्यास ती जास्त दिवस टिकते, यामुळे आपला टाईमही वाचतो. तांदूळ किंवा डाळी साठवताना डबे पूर्ण कोरडे असावेत, नाही तर त्याला बुरी लागण्याची शक्यता असते. चपाती भाजताना खूप वेळ तव्यावर ठेवल्यास ती कडक होते. फुलकोबी शिजवण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात 10 मिनिटे ठेवा, जेणेकरून फुलकोबीचा वैसवास निघून जातो. पापड कुरकुरीत राहण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवा. टोमॅटोची पुरी बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यास वेळ वाचतो. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य तयार ठेवल्यास काम जलद आणि नीट होते. उरलेला भात वापरून दुसऱ्या दिवशी छान फ्राईड राईस बनवता येतो. डब्यातील वास काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरा, त्यामुळे डब्यातील घुमट वास किंवा वैसवास निघून जातो. भाज्या धुतल्यानंतर पूर्ण कोरड्या करून ठेवा.
तव्यावर मीठ टाकून पुसल्यास तो स्वच्छ होतो. स्वयंपाकघर नेहमी हवेशीर असल्यास ओला वा आणि दुर्गंधी कमी होते. तर मैत्रिणींनो, अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.